श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. प्रत्येक घरातला पुरुष हा कर्ता पुरुष असतो आणि आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिलेला, प्रत्येक पत्नी ही प्रयत्न करत असते. तर महिलांनो, मी आज तुम्हाला ही एक गोष्ट सांगणार आहे, ही एक स्तोत्र सांगणार आहे. तर ते तुमच्या घरामध्ये रोज तुमच्याकडून ते वाचलं गेलंच पाहिजे. तर प्रत्येक पत्नीने जर हे घरामध्ये स्तोत्र वाचलं तर तिच्या पतीच्या कामामध्ये अडथळे येणार नाही आणि पतीची प्रगती आपोआप होईल. बघा, प्रत्येक स्त्रीला माहिती आहे की आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असेल, तो जर काम करणारा असेल आणि कष्ट करत असेल तर त्या घराची प्रगती ही होतच असते. आणि उलट ज्या घरातला पुरुष आळसलेला असेल किंवा कामच करत नाहीये तर त्या घरामध्ये नेहमी सतत कटकटी, भांडणं हे होतच असतात. म्हणजे सांगायचं म्हणजे एवढंच आहे की प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझा जो पती आहे, घरातला जो कर्ता पुरुष आहे, तर त्याने त्याच्या कामामध्ये त्याला नेहमी यश मिळालं पाहिजे, त्याने कष्ट केले पाहिजे आणि यासोबतच कष्टासोबत त्याला नशिबाची सुद्धा साथ मिळाली पाहिजे. तर त्याच्या कामामध्ये इतर कोणतेही अडथळे येऊ नये यासाठीच प्रत्येक पत्नीने मी एक स्तोत्र सांगते आहे, ते घरामध्ये वाचायला तुम्ही सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही हे स्तोत्र वाचायला नक्कीच सुरुवात करा. जर ज्या महिलांना ह्या स्तोत्राविषयी माहीत असेल आणि ते जर ह्या स्तोत्र वाचत असेल त्यांच्या नित्य जीवनामध्ये, नित्य आयुष्यामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, तर बघा त्यांना ह्या स्तोत्राचा नक्कीच फायदा झालाच असेल. पण ज्यांना माहीत नाहीये हे स्तोत्र काय आहे, तर त्या महिलांसाठी माझी विनंती आहे का आजपासूनच तुम्ही हे जे स्तोत्र आहे ते घरामध्ये वाचा. हे यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे आणि तुम्ही हे ऐकू सुद्धा शकता. पण माझं असं म्हणणं आहे, देवासमोर अगदी 5-1 मिनिटं बसू शकता आणि देवासमोर बसूनच हे स्तोत्र वाचा. आणि तसं तुम्ही रोज घरामध्ये ऐकू शकता, घरामध्ये लावू पण शकता. प्रत्येक कामामध्ये जर आपल्या पतीला अपयश येत असेल, अडथळे येत असतील, तर तो म्हणजे कष्टासोबतच नशिबाची साथ मिळत नसेल. आपल्याला दिसतं की पती जो आहे तो रात्रंदिवस काम करतोय, पूर्ण मेंटली, फिजिकली तो पूर्ण अगदी व्यस्त असतो, पण तरी पण पाहिजे तेवढा मोबदला त्याच्या कामाचा त्याला मिळत नाही, कष्टाला फळ मिळत नाहीये. असं जर आपल्या घरामध्ये होत असेल तर त्या प्रत्येक महिलेने, त्या घरातल्या महिलेने हे स्तोत्र आहे ते घरामध्ये एकदा तरी वाचायचं आहे. म्हणजे रोज त्याची सुरुवात करायची आहे वाचायला. याचबरोबर घराची प्रगती होत नसेल, वारंवार अडचणी, संकट, आजारपण, आर्थिक काही अडचणी, मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी किंवा विवाहित जीवनामध्ये काही अडचणी येत असतील, घरामध्ये सुख समाधान समृद्धी येत नसेल, पतीची सारखी चिडचिड होत असेल, पत्नीची चिडचिड होत असेल, तर अशा ज्या अडचणी आहे तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हे स्तोत्र म्हणायचं आहे. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. आणि तुमचा व्यवसाय आहे, उद्योगधंदा, व्यापार काहीही आहे, त्यामध्ये तुम्हाला यश येईल. त्यामुळे आजपासूनच प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये हे स्तोत्र जे आहे ते वाचायला सुरुवात करा. तुमच्या स्वामींची कृपा होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं जे ब्रीदवाक्य आहे. आणि ही एक स्वामींची सेवा आहे. जर प्रत्येक महिलेने जर ही सेवा केली ना तर त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या पतीच्या कार्यामध्ये कधीही अडथळा येत नाही. पतीची भरून प्रगती होते. म्हणूनच पतीची प्रगती झाल्यावर अर्थातच आपल्या घराची प्रगती होते आणि निर्विघ्नपणे सगळ्या गोष्टी पार पडतात. म्हणून दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळी, ज्या वेळेस आपल्याला संध्याकाळी देवासमोर दिवा अगरबत्ती लावतो, तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा काही स्तोत्र, मंत्र, आरती म्हणता तर त्यासोबतच तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर या स्तोत्राचं वाचन करायचं आहे. नियमितपणे करायचं आहे. फक्त आपल्याला माहिती आहे का, म्हणजे जे महिन्यामधले आपले 4-5 दिवस आहे मासिक धर्माचे, त्या वेळेत आपण वाचू नाही शकत, त्यावेळेस हे स्तोत्र वाचायचं नाही. तर बघा, हे स्तोत्र आहे, तर ते स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र. अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. पण हे स्तोत्र मोठं असल्यामुळे तर एवढं बसतं की नाही माहीत नाही, पण तरी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तुम्हाला हे गुगलवर पण भेटून जाईल आणि यूट्यूबवर सुद्धा भेटून जाईल. हे तुम्ही घरामध्ये वाचायला सुरुवात करा. घरामध्ये जे वातावरण आहे आनंदाने भरून जाईल. आणि संध्याकाळी बघा, संध्याकाळची जी वेळ आहे ती माता आत येण्यामध्ये, लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यामुळे आपण जर हे स्तोत्र वाचलं संध्याकाळच्या वेळेस, स्वामी महाराज तर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतातच, यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती खेळती राहते. काही समस्या, अडचणी जर येत असतील तर त्या 100% न चुकता दररोज हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे जे वाचायला तुम्ही सुरुवात करा. फक्त तुम्ही न चुकता संपूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने
हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही वाचता तर ते पूर्ण लक्ष आहे, तर हे पूर्ण स्तोत्र वाचताना अगदी मग्न होऊन वाचायचं आहे आणि न चुकता वाचायचं आहे. स्तोत्र तुम्ही वाचायला सुरुवात करा. खास करून ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी हे नियमितपणे वाचा. यामुळे पतीची चिडचिड कमी होते, पतीला त्याच्या कष्टासोबत नशिबाची साथ सुद्धा मिळते, घराची प्रगती होऊ लागते. बघा, जेव्हा केलेल्या कष्टाचं जेव्हा आपल्याला फळ मिळतं ना, तेव्हा आपण काम अजून जोराने सुरू करतो. या उलटच आपण खूप कष्ट करतोय पण यशच येत नाही. अशा वेळेस आपण जेवढे कष्ट करतोय ते सुद्धा सोडून देत असतो. म्हणजे हा एक मानवी स्वभाव आहे आणि मग त्या घरामध्ये काही चांगलं होत नाही. म्हणून अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते न चुकता तुम्ही वाचायला सुरुवात करा. अतिशय महत्त्वाचं आहे, खूप प्रभावी हे स्तोत्र आहे. जे स्वामी भक्त आहे तर त्या सगळ्यांना माहिती आहे की स्वामींची अगदी छोटी सेवा पण आपण जर केली ना, तर स्वामी त्याचा एक क्षणाची परतफेड करतात. फक्त आपण मनापासून किती करतोय ती सेवा, तर त्यालाच महत्त्व आहे. घरामध्ये तुम्ही नियमितपणे ज्या गोष्टी करत आहात या अगदी अंगीकार करा, त्याचा अंगी लावून घ्या आपल्या, जेणेकरून आपल्या पतीची प्रगती होईल आणि आपोआपच आपल्या घराची सुद्धा प्रगती होईल. आणि तुम्ही हे स्तोत्र वाचायला सुरुवात केली ना, काही दिवसातच तुम्हाला 100% अनुभव येईल. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे स्तोत्र देत आहे आणि ते तुम्ही तिथून कॉपी पेस्ट करून तुम्ही तिथून ठेवू शकता तुमच्या व्हॉट्सॲपला आणि ते तुम्ही वाचू शकता. आणि हे रोज वाचायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही हा माझा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासूनच तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुम्हाला घरामध्ये सकारात्मक अतिशय चमत्कारिक बदल तुम्हाला दिसून येतील. तर अतिशय ही माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवली आहे. त्यावेळेस तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि जो काही अनुभव येईल तुम्हाला, तर हा अनुभव मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजची ही झालेली सेवा, आजची ही तुम्हाला सांगितलेली माहिती ही मी स्वामीचरणी अर्पण करते आणि ही अगदी छोटीशी सेवा आहे, ही नक्की करा. खूप छान अनुभव येईल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, म्हणजे त्यांनाही या स्तोत्राचा फायदा होईल. तर कमेंट करून तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.